रामकृष्ण हरी वस्त्र भांडार देत आहे 4,999 रुपयाच्या खरेदीवर थार कार जिंकण्याची सुवर्ण संधी। ही ऑफर 31 मे 2026 पर्यंत सुरू आहे। आजच भेट द्या आपल्या जवळच्या रामकृष्ण हरी वस्त्र भांडार दालनाला। जय शिवराय। पत्रकार साहेब, येत्या 5 फेब्रुवारीला या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं मतदान होणार आहे। या जुन्नर तालुक्यामध्ये तालुक्याचे कार्यसम्राट आमदार सन्माननीय शरददादा सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्हा परिषद आणि जिल्हा पंचायत समितीचे उमेदवार या ठिकाणी धनुष्यबाणावर उभी करण्यात आलेली आहे। जुन्नर तालुक्यातील 10 पूर्व पट्टा बेल्लाराजुरी जिल्हा परिषद गट, या बेल्लाराजुरी जिल्हा परिषद गटामध्ये जिल्हा परिषदच्या धनुष्यबाणाचा उमेदवार सौभाग्यवती सविताताई पंकज डोकनसे यांना उमेदवारी या ठिकाणी दिलेली आहे। आणि आजचा जो बेल्लागण आहे त्या ठिकाणी ओबीसी असं आरक्षण निघलं। त्या ठिकाणी बेल्लेगावचे विद्यमान उपसरपंच सन्माननीय राजू शेठ चिंगड यांना या ठिकाणी उमेदवारी दिली। आणि राजुरी आणि हापा ठरवा गाणे या भागामध्ये आमचे आनेगावचे माजी सरपंच व संत शिरोमणी श्री रंगनाथ स्वामी महाराजांचे देवस्थानचे माजी उपाध्यक्ष श्रेष्ठ शिवसैनिक शांताराम शेट्टी यांना या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे। आमचा असा विश्वास आहे की हा जिल्हा परिषद गट हा शिवसेनेचा पहिला पण बालेकिल्ला राहिलेला आहे। आणि आत्ता पण या ठिकाणी ह्या मतदारसंघामध्ये शरददादांच्या माध्यमातून असतील, स्मिताताईंच्या पंकज भाऊच्या माध्यमातून असतील, भरपूर विकास कामं या ठिकाणी जनतेने समोर पाहिलेली आहे। त्यामुळे आमचा विजय नक्की आहे असं आम्हाला समाजाच्या वेळी वाटतं। तसं पाहिलं तर तात्कांची जास्त इथं हवा आहे या भागात, तुम्हाला जाणवते। पण एक मागाशी मी तरुणांना एक प्रश्न विचारला होता की विरोधात या ठिकाणी अशा पद्धतीचा प्रचार केला जातो की तरुणाई जी आहे ती व्यसनाधीनतेकडे वळवली जाते, तर याच्याकडे तुम्ही कसं पाहता? आरोप पण करू नये, कारण हे राजकारण 4-5 दिवसाचा आपण एकत्र येणार। जनतेला कळतं विकास कोण करते आणि मतदान कुणाला करायचं, तेव्हा हे व्यसनाधीनता किंवा हा मुद्दा इलेक्शनचा नाही आहे असं मला वाटतं। जे तरुणाई कुठंतरी पंकजदादांच्या मागे दिसते म्हणून हा अपप्रचार करायचा असं तुम्हाला वाटतं? 100% या ठिकाणी युवा वर्ग सर्व बाहेर निघेला जिल्हा परिषद। आमच्या बेल्ला पूर्व पट्ट्यामध्ये राजाभाऊ गुंजारांचे सर्व समर्थकांनी या ठिकाणी पाठीमागे आता आमचा प्रवेश झाला सर्व सैनिक एकदम बेजीवानी कारभार आहे। मला आता पुढचा प्रश्न हाच विचारायचा आहे, उभाटा गटातील असणारे तुम्ही सर्व पदाधिकारी यांच्या येण्यामुळं जे आधी शिवसेने शरददादासोबत होते यांच्यात आणि नंतर आलेले जे पदाधिकारी असतील आणि शिवसैनिक असतील यांचं मनोरंजन कुठं झालं का किंवा जमत नाही? हे सैनिक पहिल्यापासून एकच आहे, हा सैनिक एक आहे। तर घड्याळाच्या विरोधात आम्ही आयुष्य घातलं, या घड्याळाला कधी शिवसैनिक मतदान करणार नाही। आणि पक्षाने काय केलं तुम्ही पाहिल्यामुळं शिवसैनिकामध्ये कधीही मतभेद होणार नाही, एक शेती काम सर्व करणार।